आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिका आजपासून पूर्ण क्षमतेने आता सुरू झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल वरळी ते कफ परेड या मेट्रो 3च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं आणि या उद्घाटनानंतर मेट्रो 3 आता आजपासून प्रवाशांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे। कफ परेडवरून थेट विमानतळ आणि आरेपर्यंत या मेट्रोनं आता जाता येणार आहे आणि या मेट्रोमुळे दक्षिण मुंबई थेट पश्चिम उपनगरांबरोबर जोडली गेली आहे। या मेट्रो मार्गिकेवर गर्दीच्या वेळेमध्ये दर 5 मिनिटांनी गाडी धावणार आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकर आणि तितका जलद होणार आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्प जो आहे तो आता पूर्ण क्षमतेने खुला झालेला आहे आणि मुंबईकर जे आहेत या मार्गाने प्रवास करताना देखील आपल्याला दिसून येत असतील। मुंबईकरांचा वेळ जो आहे तो कुठेतरी आता या भूमिगत मेट्रोने जो आहे तो कमी होणार आहे, कारण हा मेट्रो प्रकल्प जो आहे तो मुंबईकरांना मोठा फायदेशीर ठरत आहे। माझ्यासोबत काही मुंबईकर प्रवासी या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल, पहिला प्रवास आहे का तुमचा मेट्रोचा? कुठून निघालात आणि कुठे चाललात नेमके? मी कप परेडवरून कुर्ला BKC जात आहे। पहिलाच दिवस आहे, त्यामुळे मेट्रोमध्ये बसल्याचा आनंद आहे, पण जेणेकरून सामान्य नागरिकांना परवडेल अशी तिकीट दर सरकारने ठेवावा हीच इच्छा आहे। पहिलं तर यापूर्वी कशा प्रकारचा प्रवास असायचा, आता या भूमिगत मेट्रोने साधारण किती वेळ तुमचा वाचेल? किमान अर्धा ते पाऊण तास वाचेल। फायदेशीर ठरेल का? फायदेशीर आहे, काही हरकत नाही आहे। 10-20 रुपये जास्त गेले तरी पण फायदेशीर आहे, पण किमान तिकीट दर सरकारने ठेवावा। सर, तुम्ही काय सांगाल, कुठून नेमकं निघालेले आहात, कुठे प्रवास करताय? मी कप परेडवरून CSTला चाललेलो आहे। भुयारी मेट्रोचा एकच फायदा आहे की असा की टाईम वाचेल, ट्रॅफिक वाचेल आणि बस जे BSTची बसेस होत्या त्या टायमात नव्हत्या, जवळजवळ आम्हाला अर्धा ते 1 तास वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाहेर थांबावं लागायचं। तो वेळ वाचून आम्ही आता फक्त 6 मिनिटात CSTला पोहोचू, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे। सरकारने एक अत्यंत सुविधा चांगली केलेली आहे, त्याबद्दल मी सरकारचा धन्यवाद म्हणतो। फक्त तिकीट दरामध्ये काहीतरी गोरगरिबाला परवडेल असा भाव द्यावा ही विनंती आहे गव्हर्नमेंटला। निश्चित पाहिलं तर हा भूमिगत मेट्रो प्रकल्प जो आहे तो मुंबईकरांना अधिक फायदेशीररित्या जो ठरत आहे, कारण मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, मुंबईकरांचा ताण जो आहे तो पूर्णपणे वाचणार आहे। वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची एकंदरीत सुटका जी आहे ती होणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई।